माझ्याकडे भरपूर जण येतात आणि मला म्हणतात की सर, माझ्या रागावर माझं कंट्रोल राहत नाही, माझ्या ताणतणावावर माझं कंट्रोल राहत नाही, तर मला ह्या रागावर कंट्रोल करायचंय, मला ह्या ताणतणावावर कंट्रोल करायचंय. अशी समस्या घेऊन भरपूर लोक माझ्याकडे समुपदेशनासाठी येतात. तर मी त्यांना सांगतो की तुमच्या भावनांवर कंट्रोल होऊ शकत नाही, तुमच्या रागावर कंट्रोल आपण करू शकत नाही, आपल्या ताणतणावावर आपण कंट्रोल करू शकत नाही. आपण काय करू शकतो, तर आपण त्या ताणतणावाचं मॅनेजमेंट करू शकतो, आपण त्या रागाचं मॅनेजमेंट करू शकतो, पण आपण त्या भावना कंट्रोल करू शकत नाही. का? कारण आपल्या मनामध्ये येणारे विचार हे आपल्याला सांगून येत नाहीत. आपल्या मनामध्ये निर्माण होणारे विचार हे आपल्या नकळत निर्माण होत असतात. त्या विचारातून भावना बनत असतात, त्यानुसार आपलं वर्तन घडत असतं. त्यामुळं तुम्ही विचार करण्याची पद्धत तुमची कशी आहे, तुम्ही रिॲक्शन कशी देता, रिॲक्टिव्ह थिंकिंग तुमची कशी आहे, म्हणजे प्रतिसादात्मक विचार करण्याची पद्धत तुमची कशी आहे, तुम्ही कसं रिॲक्ट करता, ह्या गोष्टीचा जाणीवपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपल्या जर भावना आपल्याला मॅनेज करता आल्या, म्हणजे आपल्या रागावर जर आपल्याला कंट्रोल न करता मॅनेजमेंट करता आलं, तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी होऊ. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जो हाय लेवलचा राग येत होता, रागाची फ्रिक्वेन्सी कुठेतरी आपण कमी करू शकतो. म्हणजे त्याची आता थोड्या काळासाठी आपण, आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली, एखादा व्यक्ती आपल्या मनासारखा वागला नाही, तर आपल्याला लगेच राग येत होता आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण आपले 4 तास 5 तास घालवत होतो, आपली मानसिकता बिघडवत होती. त्याऐवजी 2-3 मिनिटामध्ये तो राग आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. ही कला जोपर्यंत आपण शिकत नाही, तोपर्यंत आपण ह्या भावनांशी डील करू शकत नाही, त्यांना तोंड देऊ शकत नाही. धन्यवाद.